नमस्कार, क्रिएटिव्ह प्रिया चॅनल मध्ये तुमचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण आलो आहोत मालवणच्या सर्वात मोठ्या माशांच्या बाजारामध्ये। तर इथे माशांचे लिलाव सुद्धा होतात आणि आपण आता जेव्हा आलो आहोत तेव्हा जस्ट जेटी वरती या मालवणच्या बीच वरती संपूर्ण जेटी म्हणजे बोटी फेरी बोटी लागलेल्या आहेत माशांच्या आणि तुम्ही बघू शकता ह्या माझ्या पाठीमागे संपूर्ण ते माशांचे जे बॉक्सेस होते ज्याच्यातून मासे आलेले ते संपूर्ण इथे आलेले आहेत आणि आता इथे लिलाव सुद्धा झालेला आहे आणि मासे विक्रीसाठी आलेले आहेत। तर सर्वात स्वस्त जे मार्केट तुम्ही बोलू शकता माशांचं तर हे आहे। तर घरात अशी मोठी पार्टी करायची असेल तुम्हाला माशांची तर तुम्ही या मार्केटला येऊ शकता। तर आपण बघूया आतमध्ये कोणते कोणते मासे आलेले आहेत सध्या। हे कसं वाटे हे कसे म्हणजे तुम्ही टोपलीवरून घेता का? किलोच्या हिशोबाने 250 रुपये किलो विकायला विक्रीचा रेट आणि जसं खरेदी मोठे मोठे किलो मध्ये घेता का तुम्ही? अच्छा, मग ते आता जेटी मधून आले ना ती लोक? अच्छा अच्छा, आणि ते तुम्ही घेतलात का? ही कशी विक्रीला? 1200 रुपये किलो। किती असेल किलो तरी? 6 किलो। नाही नाही, थँक्यू। हे कसे झिंगा कसे? 350 रुपये किलो। 350 रुपये किलो। हे किलो लावलेत की किती आहेत? वजन करून देणार तुम्ही? एका किलो 40 बसतात। अच्छा अच्छा, हा कोणता मासा आहे? बळा रिबन फिश। हे कसे किलो मध्ये मिळतात? 200 रुपये किलो। आणि हे काय आहेत? कुठचे मासे? अच्छा अच्छा, कसे ते असतात किलो? हा, अच्छा, हे पेडवे आहेत का? इथे सगळे बळे आणि पेडवे लागले आहेत। लहान मासे मोठे मासे किलो वरती आहेत हे बळे। तर आपण आता सर्वात मोठ्या मार्केटमध्ये आलो आहोत जे मालवणचं सर्वात मोठं मार्केट आहे। इथे जेटी लागतात आणि त्याच्या बोटी तुम्हाला सगळ्या दिसत आहेत ना, त्या बोटी जस्ट आता इथे धक्क्याला लागल्या होत्या आणि त्यांनी हे सगळेचे सगळे मासे उतरवलेत आणि हे मासे जसे उतरतात तसे लगेचच इकडचे जे लोकल आपले स्थानिक कोळी आहेत ते इकडचे मासे ते किलोवरती विकत घेतात आणि त्याच्यानंतर इकडे त्यांचा विक्रीचा दुसरा जो रेट असतो। तर तुम्हाला जर मोठ्या प्रमाणामध्ये मासे घ्यायचे असतील, काही पार्टी असेल तर तुम्ही इकडून घेऊ शकता कारण की इकडे जरा स्वस्त मिळतात तुम्हाला मोठे मासे आणि अगदी ताजे मिळतात। त्यांना काय म्हणतात? स्क्विड। कशी टोपली? 300 रुपये किलो। इथे बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आले आहेत। हे झिंगा आहेत। ही झिंगा कशी आहे किलो? 450। 400 रुपये। अच्छा, ही थोडी छोटी साईज असते म्हणून मग क्वालिटी वेगळी असते झिंगा। अच्छा अच्छा, टायगर प्रॉन्स आणि वेगवेगळे असतात का? हे सगळे वेगवेगळे झिंगा आहेत त्यामुळे त्यांचे ना प्राइसेस वेगळे 400 450 रुपये किलो मध्ये जातात। हे परत टोळ मासे आहेत इथे। सर मोठे मोठे सगळे मासे इथे येतात। ही जी छोटी आहे ही शार्कचा छोटा प्रकार आहे ना, बेबी शार्क। काय बोलतात तिला मराठीत? मोरी। मोरी। अच्छा, ती कशी असते? अशी एक एक मिळते की किलोवर? ते सगळे मच्छीमार आलेले आहेत आता। त्यांनी हे खूप मोठे मोठे मासे आहेत इथे। ही सुरमई आहे। सुरमई कशी? 1200 रुपये।
1200 रुपये किलो. किती किलो असेल ती? 4-5 किलोची ती सुरमई. त्याचं काप अगदी मोठं मोठं येईल. इथे किलोवरती सगळे सुरमई जात आहेत. बघू शकता. 1 किलोच खरीद. हे टोळ मासे जास्त दिसतात मला. जे पापलेट आणि आहेत हे थोडे क्वांटिटी मध्ये कमी दिसत आहेत. हे छोटे मासे आहेत. बापरे, हे सगळे इथे छोटे मासे आहेत. लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही. हे वाटे घातले जातात. काही लोक वाट्यांमध्ये देतात, काही लोक असे किलो किलो मध्ये देतात. तर लोकांची गर्दी बघू शकता. अगदी ताजे ताजे मासे आहेत. तर जशी जेटी लागते त्या सगळ्या बोटी लागतात तसे लगेचच लोकांची गर्दी अशी एकदम इथे येते हे ताजे ताजे मासे घेण्यासाठी. हे बघू शकता. ह्यांच्याकडे मोठे हलवे आहेत. हलवा कसा तो? अच्छा, हा 2 किलोचा जो आहे 800 रुपये किलोचा हलवा आहे ह्यांच्याकडे. ह्यांच्याचकडे ह्यांच्याचकडे तुम्हाला पापलेट सुद्धा आहेत. पापलेटचे कसे वाटे लावलेत की कसं लावलं? किलो मापून आहे. ते 1 किलो आहे. किती आहेत ते? 6 पीस येणार. अच्छा, किती रुपयाला? 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलोला तुम्हाला 6 पीस येत आहेत. हे खूप जास्त चांगलं आहे, कारण की तुम्ही बाहेर जाल तर तुम्ही फक्त एक डिश जरी घ्याल त्याच्यामध्ये 1000 रुपयाचे ते एक थाळी येते. तर त्याच्याप्रमाणे तर खूप चांगलं आहे. तुम्हाला 6 पीस येत आहे. हे बांगडे कसे? बांगड्याची वाटे 300 रुपये किलो. बांगडे सुद्धा तुम्हाला. आणि किती पीस येतात 300 रुपयामध्ये? 4 किंवा 5 एवढे मोठे अगदी फडफडीत असे मासे आहेत बघू शकता. आणि जाडसर असे आहेत मासे इथे. हे इथे पाठीमागे असा सुखा जवळचा सुद्धा सुकटचे सुद्धा स्टॉल्स आहेत. छोटे छोटे अशी दुकानं आहेत सुकटची. हे इथे सगळे साधे मासे. हे कसे पापलेटा कशी? 1000ची 6. आणि हे काय? हे सुरमईचा ना? टुना. आता सुरमई सारखंच दिसतो ना हा? लागतो चवीला पण तसाच लागतो. अच्छा, मग हे कसे टुना? टुना आहे ते 300 रुपयाला 1, 250 ला घेणार. अच्छा, 300 ला 1. थोडासा तुम्ही जर तोलमाप केला तर थोडाफार कमी होऊन जातो इथे रेट. तर हे आहे मालवणचा बाजार, माशांचा बाजार. प्रत्येक टाईपचे मासे आहेत इथे. आणि लोकांची गर्दी बघू शकता. मी वरून दाखवते. आणि हे बघा, ते सगळे पक्षी आलेले आहेत इथे. हे गिद्ध आहेत आय गेस. घार सगळ्या वरतून फिरतायत. मासे आलेत तसे. 40 रुपये.